सामन्याला सुरुवात होते. संदीप देशमुख गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. सरळ विकेट कीपरांचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. जिथे सलामीला आपण बॅटर पाहतोय राकेश अवस्कर, त्यांच्या सोबतीला दिनेश अवस्कर. दोन्ही बॅटर भरपूर ताकदीचे आहेत सर. मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. बेट्स वर्सेस बेटची लढाई आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच सरळ बॅटने फटका खेळला होता. अगदी लॉंग ऑनच्या वरतून समोरचा बॉल समोरच धाडलाय. अगदी ओव्हर पिच बॉल, त्यावर पुरेपूर फायदा घेतला जातोय राकेश अवस्कर यांच्या बॅटतून षटकार. आणि मग या 6 बरोबरच धाव संख्येचा श्री गणेश झालाय. बॅटर राकेश अवस्कर यांचं देखील अकाउंट 6 ने ओपन झालंय. प्रशांत शिंदे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांची दाढी भरपूर इम्प्रेस करते. भरपूर चांगली मेहनत दाढीवरती प्रशांत शिंदे यांनी देखील घेतली आहे. कारण की एवढी वाढवणे आणि त्यावरती देखभाल करणे नक्कीच सोपं नाहीये आणि ते त्यांनी करून दाखवलंय. प्रशांत शिंदे या मॅचचा आनंद घेत असताना एक दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व. षटकार आलाय. या षटकाराबरोबर जाव फ्लॅग 6 या आकड्यावर. खराब बॉल होता, त्यावर प्रहार केलाय. वाह, कॅच भरपूर चांगली होती. लॉंग ऑनला काय घडलंय? रिव्ह्यू घेतलाय वेस्ट आय साठी. ऑफिशियल आपलं रिव्ह्यू आहे की फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आहे? ओके ओके, बॅटिंग टीमचं रिव्ह्यू आहे. एस लाईव्हच्या माध्यमातून आपण चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे ऑफिशियल अंपायर इथे चेक केलं जातोय. वेस्ट आय साठी भरपूर चांगली कॅच देखील इथे पकडली होती. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फलंदाज बाद असेल. भरपूर चांगली कॅच इथे पकडली आहे. राकेश अवस्कर तंबूच्या आसऱ्याला परताना पाहायला मिळतील. टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर मैदानामध्ये देण्यात आलंय. कारण की खऱ्या अर्थाने चेंडू थोडंसं खराब होता, परंतु त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक ओमच्या माध्यमातून चांगलं कॅच तिथे पाहायला मिळालं. आणि मग राकेश अवस्कर सारखा एक मोठा खेळाडू इथे बाद होतोय बॅटर मैदानामध्ये. आता मात्र व्हॉइस ऑफ परली अर्थातच अनिल कोळी मैदानामध्ये गेलेत. अनिल कोळीची ती इनिंग मला अजूनही आठवते, जेव्हा जर पाहिलं तर जवळपास 5 खेळाडू बाद झाले होते आणि तदनंतर मात्र मैदानामध्ये अनिल कोळी होते. या हंगामाचीच ती स्पर्धा होती. आणि मग याच मैदानामध्ये त्यांनी तो विक्रम मोडला होता. म्हणजेच काय, ते धाबा कुठून देखील काढल्या होत्या. तोच बॅटर अनिल कोळी मैदानामध्ये गेलेत. भरपूर नाव या चर्चामध्ये, या विभागामध्ये या खेळाडूची चर्चा होत असते. असे खेळाडू अनिल कोळी मैदानामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने गेम खेळणार ना, हे देखील पाहायचं आहे सर. नक्कीच विस्फोटक फलंदाज आहेत. आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे. शॉट फाईन लेगला, फक्त सिंगल येईल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा, विकेट किपर थोडेसे बीट झाले. तदनंतर शिवकामकर 5 स्लिप लप मध्ये. विनंती असेल
प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाहेरून प्लीज आवाज देऊ नका, ओरडू नका, ही विनंती आहे. आपण व्यावसायिक क्रिकेट खेळताय, एक मोठी स्पर्धा आपण पाहतो, त्यामुळे सन्मान करा. विनंती असते प्रेक्षकांना की आपण बाहेरून प्लीज आवाज देऊ नका. लोअर फुल टॉस, वाह काय फिल्डिंग केली आहे, कौतुकास्पद कामगिरी इथे करत असताना क्षेत्ररक्षक यशोदीप साठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्याच असोसिएशन मधील खेळाडू आहे, आज आपल्या अपोजिट खेळत असला म्हणून तरी काय झालं, परंतु क्रिकेट जिंकतोय ना. अफलातून प्रयत्न आपण पाहू शकाल एसएस लाईव्हच्या माध्यमातून. प्रयत्न भरपूर चांगले झाले असते, ही जर कॅच पकडली असती तर ही रील व्हायरल झाली असती आमच्या चॅनलवर. भरपूर चांगले प्रयत्न होते यशोदीपचे. फक्त सिंगल आहे. मेडिकल किट घेऊन जा मैदानामध्ये. हाताला दुखापत झाली आहे, त्यामुळे मेडिकल किट, पाणी देखील घेऊन जा. प्रयत्न भरपूर चांगले होते यशोदीपचे. टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत. मन जिंकतायत. सोपं नसतं कलाकार होणं. नक्कीच काय म्हणत असते, काय प्रयत्न करावे लागतात हे कलाकाराला माहिती असतं. उड्या मैदानाकडे फक्त सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 8 या आकड्यावर. प्रयत्न भरपूर चांगले होते, परंतु आता मात्र पुन्हा स्ट्रायकिंग एंडला अनिल कोळी यांना आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक यावेळेस यशोदीप पुन्हा प्रयत्न करतायत, परंतु वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. 1 ओव्हर नंतर 1 बाद 12 या आकड्यावर धावफलक आपण पाहतोय. परंतु किरण चव्हाण साहेबांचं मी कौतुक करेल. आवाजांचे जादूगार खालापूर विभागामधून आज सुधागडमध्ये आले आणि आपल्या आवाजाची छाप सोडत असताना चांगली कामगिरी आज प्रेक्षकांची देखील मन जिंकतायत. आमची देखील मन जिंकलीत. भरपूर चांगला आवाज, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, अगदी कलाकार. नक्कीच तुमचं कौतुक व्हायलाच हवंय. परंतु शेवट गोड केला या ओव्हरचा अनिलच्या बॅट म्हणून चौकार आल्यानंतर. अनिकेत मेने येतात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक अनिकेत मेने, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिनेश आवस्कर, मागील मॅचचा हिरो. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु धाव येत नाहीये. डॉट बॉल आलाय. अनिकेत मेने यासाठी तर ओळखले जातात, त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. आणि मग आता देखील तशीच कामगिरी ते करत असताना पाहायला मिळत की, कारण की पहिलाच बॉल डॉट आलाय. समोर दिनेश आवस्कर एक विस्फोटक बॅटर आहेत. या विभागातील नामांकित फलंदाजांमध्ये त्यांच्या यादीमध्ये
याही खेळाडूचं नाव घेतलं जातं. फटका फसलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीच चुकी घडत नाहीये. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. दिनेश बाद झालाय. टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये मित्रांनो. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रमेश शिंदे टीमचे कॅप्टन आज हाताला दुखापत आहेत तरी देखील आज मैदानामध्ये उतरलेत. कारण की पहा ना, संघ थोडंसं अडचणीत आणि मग या अडचणीतून मला बाहेर काढायचं ना, हे प्रमेश शिंदेला माहिती आहे. मग मी मैदानामध्ये गेलोय, माझ्या बॅटमधून धावा यायला हव्यात, याच प्रयत्नाने मैदानामध्ये उतरलेत. बॅटची आतली कडा जरूर लागली आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने फेकी करतील, फक्त सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने बॅटरचं देखील इथे अकाउंट ओपन झालंय. धावफलक 1ने पुढे जाईल. अद्याप जर पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्यात 2 बाद. धावफलकावर 13 या आकड्यावर धावफलक. अनिल कोळी यांच्यावरती नजरा असतील. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडतो परली संघ, तेव्हा तेव्हा अडचणीतून बाहेर काढत असताना अनिल कोळी यांना आपण नेहमीच पाहिलंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते, गती कापली होती या चेंडूमध्ये. फसवा चेंडू, डबल माइंड झाले होते इथे बॅटर अनिल, त्यामुळे फटका थोडंसं स्लो खेळलाय. फक्त सिंगल सन्मान दिलाय आणि फक्त एका धावेने धावफलक 14 या आकड्यावर. या मॅच मध्ये जग्गू देखील दिसतोय मिड ऑफला. जग्गू शिंदे यांचं इथे या मॅच मध्ये कमबॅक झालंय. पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होते, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करत असताना जग्गू शिंदे यांना पाहतोय. ओहो वाह, काय फटका आहे. शॉट ऑफ द डे, फक्त दिशा दिली आहे चेंडूला सीमारेषा. हमारे प्रवीण ने मारा है भाई, बहुत बड़ा छक्का मारा है. हाय हाय प्रमेल, हाय प्रमेल. नक्कीच फ्लॅगतून फटका होता. पाडो स्वीप पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली आणि मग फाईन लेगच्या वरतून षटकार आलाय. या 6 बरोबर धाव फलक 20 या आकड्यावर. ओहो, यावेळेस सरळ बॅटने फटका हवेमध्ये आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीच चुकी घडत नाहीये. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 3 बाद 20 या आकड्यावर धाव फलक. आणि मग ओव्हर नंबर 3 मध्ये शिव कामकरला आपण पाहतोय. तिसरं शतक चालू झालंय आणि मग शिव कामकर
टीमचे कॅप्टन आहेत समोर अनिल कोळी आणि मग न्यू बॅटर मैदानामध्ये सँडी यांना आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये रणनीती आखली होती 3 नंबरसाठी सँडी आले होते, परंतु या मॅचमध्ये थोडंसं मिडल ऑर्डरमध्ये त्यांना पाठवण्यात आलं. रणनीती आखल्या गेल्यात प्रत्येक मॅचमध्ये, कारण की पहा ना या मॅचमध्ये जर पाहिलं तर सॅम जॅकपॉट पेडली संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलं आणि मग BCCI परली ए टीमला इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. 2 ओव्हरनंतर 20 म्हणजेच काय 10च्या सरासरीने मैदानामध्ये खेळ चालू आहे आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये आता किती धावा येणार हे देखील पाहायचं आहे, कारण की सुरुवातीचे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर अनिल कोळी अजूनही मैदानामध्ये आहेत ना. पहिलाच बॉल शिवकामकर घेऊन येतील समोर. अनिल सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप, दंडित केलं जाईल. वाईट बॉल येतो, एक्स्ट्रा रन इथे येते आणि एक्स्ट्राच्या बरोबरच धाव फलक 1 ने पुढे जाईल. 21 या आकड्यावर 21 लागल्यात. ओव्हर नंबर 3 मैदानामध्ये चालू झाली आहे, परंतु पहिलाच बॉल वाईड आलाय. शॉर्ट बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केला. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळाला. आपल्या डगआउट मध्ये चेंडूला पाठवले. सांगितलंय ना की मी मैदानामध्ये अजूनही आहे, डगआउट मध्ये चिंता करायची गरज नाहीये. सांगितलं या फटक्याने डगआउट मध्येच, आपल्या डगआउट मध्येच फटका पाठवला आणि 6 धावांनी धाव फलक 27 या आकड्यावर. 3 फलंदाज बाद झालेत. नेक्स्ट बॉल गती कापली होती. स्लोवर बॉल, वाईट बॉल येतोय. आणखीन एक बाहेर जाणारा चेंडू दंडित केलं जाईल. धाव फलक पुन्हा 1 ने वाढेल 28 या आकड्यावर. 28 लागल्यात. धावा खर्च होतात या ओव्हरमध्ये मी तर म्हणेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. रिव्ह्यू फक्त वेस्ट आहे आणि रनआउट साठी आहे. रनआउट आणि वेस्ट आहे यासाठीच रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू दिला जाईल. ही स्पर्धा आपण पाहतोय SS लाईव्हच्या माध्यमातून. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि आमचे हे सगळेच कॅमेरामॅन अजय एरडेकर असतील, राज पाटील, प्रीत पाटील आणि आमचे मुन्ना ऑपरेटर अर्थातच रोहन पाटील, हे सर्वांचंच कौतुक करेल. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि जे प्रेक्षक घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांना देखील एकच सांगेल, लाईक करा, शेअर करा. वा, अफलातून कॅच पकडली आहे. या मॅच मध्ये मी खेळायला का आलोय? जग्गू शिंदे जबरदस्त कॅच इथे पकडली आहे. कव्हर मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न होतं आणि प्रयत्न सफल ठरलाय. म्हणजेच काय, मैदानामध्ये भिंत आडवी आली. आपण पाहू शकाल आमच्या चॅनलवर SS लाईव्हच्या माध्यमातून भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, परंतु या कॅच अफलातून होती. यस एवढी स्वाहा विकेट गेली. नक्कीच ही कॅच महत्वपूर्ण होती. जगदीश शिंदे नक्कीच फिटनेस पहा ना, अगदी आज क्रिकेटसाठी मैदानामध्ये आले. पहिल्या मॅच मध्ये उपलब्ध नव्हते, या मॅच मध्ये उपलब्ध झाले आणि माझी कामगिरी काय आहे ना, या टीम मध्ये माझी जागा काय आहे ना, हे सिद्ध करत असताना जग्गूला आपण पाहिलंय. जग्गू शिंदे अफलातून कॅच पकडली आहे. ओहो, आल्या तडाखा दिलाय. डगआउट मधून सेट होऊन आले होते की काय? लॉंग ऑनच्या वरतून बेधडक हागे कडक आणखीन एक मोठा धमाका. षटकार.
जणू काही डगआउट मध्ये सेट होऊन गेले होते. समोरचा बॉल समोरच मारायचा प्रयत्न लॉंगॉनच्या वरतून, प्रयत्न यशस्वी देखील झालाय. शिवकामकर वरती आक्रमण केलंय. क्रॅप बॉल पाहायला मिळाला, वेस्ट आहे. नो बॉलचा इशारा आलाय, वेस्ट आहे. बीमर दंडित केलं जातंय. अवंतर धावेने धावफलक एकनी वाढेल. 35 या आकड्यावर फ्रीटचा बॉल आहे. काय म्हणाल? आता फ्रीज आहे. आता दणका झालाच पाहिजे. नक्कीच फ्रीटचा बॉल आहे. संधीचं सोनं करतील का? मोठा फटका येईल का? कसा पण मार, आडवा मार, तिरवा मार, बोंबलत मार, त्याच्या हसूत मार. आज आऊटच नाही बाबा. नक्कीच व्याजाचा टाळ्या व्हायलाच हव्यात. प्रेक्षकांची देखील झोप उडत असेल हे आवाज ऐकून, कारण की अद्या मध्यरात्री देखील हे आवाज ऐकल्यानंतर यावेळेस फ्रीटचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पंच खेळवतायत. पंच षटकार आहे, षटकार येतोय. या 6 धावफलक पुढे जाईल. षटकार आहे. इथे आमच्या SS लाईव्हच्या माध्यमातून अगदी चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. आणि मग इथे आमचे मुन्ना ॲज ऑपरेटर, राज पाटील, प्रीत पाटील असतील, चांगलं कॅमेरा वर्क. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूपर्यंत नजर ठेवली आहे SS लाईव्हच्या माध्यमातून. करावं तेवढं कौतुक कमी आहे. नक्कीच ओम पालवे धावफलक. षटकार आहे, षटकार आहे. दिनेश 6 आहे ना. स्कोर 41 धावा धावफलकार लागलेत. यावेळेस जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळालाय. सँडी भरपूर वेगाने खरा फिल्डिंग बंफल पाहायला मिळालंय. अगदी चेंडू चाललाय चाललाय चाललाय. फेकी केली आहे. धावबाची संधी आहे. खराब कॉलिंग होती. आणि मग आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर परतेल. परंतु आमचा स्कोर बोर्डर ओम पालवे करावं तेवढं कौतुक कमी आहे. मागापासून आम्ही पाहतोय, मागच्या मॅच पासून पाहतोय चांगली कामगिरी ओम पालवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आमच्या ॲज अ स्कोरर. आणि मग धावफलक 2+ विकेट. धावफलक 2 वाढेल. तिसरी धाव घेणं गरजेचं होतं का? कारण की सुरुवातीचे बॅटर बाद झालेत. पार्टनरशिप चांगली चालू होती. ओव्हर नंबर 3चा खेळ चालू आहे. आणि मग अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मग त्यामुळे ही धाव घेणं कुठेतरी अडचणीचं होतं की काय? आणि तेच झालं. इथे बॅटर आउट झालाय. राज देसाई न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. कुठे कुठे मित्रांनो, खेळत असताना आपला जीव देखील जीवाची देखील काळजी घ्या हेच विनंती असेल. खेळापेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आपण आपली काळजी घ्या. घरी कोणीतरी आपली वाट देखील पाहतोय, याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. 43 धावा धावफलकार लागलेत. हर्ष येतोय नवीन गोलंदाज. आणि आता मात्र जर पाहिलं तर राज बॅटर मैदानामध्ये. राज देसाई PPL पर्ली प्रीमियर लीगचे अध्यक्ष राज देसाई आज मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. आणि मग आता चांगला खेळ करावा लागेल. शेवटचं ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटचं
षटक मैदानामध्ये घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर हर्षला आपण पाहतोय. 6 बॉलचा खेळ अजून बाकी आहे आणि मग 6 बॉलमध्ये किती, हा प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये उभा आहे. कुठपर्यंत टार्गेट सेट करणार हे देखील पाहायचं आहे. पहिलाच बॉल घेऊन येतील समोर राज, पहिलाच बॉल फेस करतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. सँडी अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहत राहिलेत. पहिलाच बॉल, बॅट फिरवायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. विकेट सॅक्रिफाईस केली जाते सँडीसाठी. राज इथे मैदानाच्या बाहेर पडतील. आणखीन एक फलंदाज बाद झाला. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता राज यांचं, फटका फसला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चांगली विकेट किपिंग आणि मग पहिल्या चेंडूवरती धावबाटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. बॅटर मैदानामध्ये धीरज गुप्ताला आपण पाहतोय. आज लकी ड्रॉ मध्ये धीरज गुप्ता यांचं देखील नाव आलं होतं आणि मग आज लकी बॉय ठरेल का या मॅच मध्ये धीरज गुप्ता? 5 मध्ये 3 मोठे फटके येतील का, असे अनेक प्रश्नचिन्ह मनामध्ये आहेत. परंतु प्रणित कडू या टीमचा तारणार आहे. भरपूर अनुभव प्रणित कडे आहे. प्रणित कडू असतील, फ्रेमला आपण पाहतोय शिव कामकर ॲज अ टीमचे कॅप्टन, सँडी देशमुख सँडी आणि मग या टीमचे सर्व जितू शिंदेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. सँडी स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिलाच बॉल फेस करतील या मॅच मधील. स्वीट शीटचा प्रयत्न, वा, टाळ्या झाल्या पाहिजेत. काय फटका सजवलाय. पहिलाच बॉल खेळत होते या मॅचचा आणि तो देखील स्वीट साऊंड देखील आला या बॉल मध्ये. अफलातून फटका, अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. आपण पाहू शकाल काय फटका सजवलाय. जबरदस्त काय टायमिंग होतं. स्वीट शीटचा प्रयत्न, षटकार ठोकलाय सँडीच्या बॅट मधून. स्ट्राईक का घेतली याचं प्रत्युत्तर दिलंय मैदानामध्ये सँडीने. कडक प्रहार केलाय. सँडी गायकवाड. धाव फलक 6 वाढेल 49 या आकड्यावर. धावा धाव फलकार लागल्यात. हर्षवरती आक्रमण, प्रत्युत्तरच नव्हतं. काय फटका सजवलाय. गोलंदाज देखील हेच विचार करत असेल की आता टाकायचं कुठे. या खेळाडू समोर चेंडू, बॉल द्या मैदानामध्ये. नक्कीच कौतुक प्रशांत कदम यांचं देखील केलं जाईल, कारण की आज ॲज अ व्हॉलंटियर, बॉल बॉय, वॉटर बॉय मैदानामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी जाणून देत नाहीत आमचे सन्माननीय प्रशांत कदम साहेब. या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेत असताना हर्ष पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर फॉलो थ्रो मध्ये थोडंसं अडथळा, परंतु कमबॅक करावा लागेल. थोडंसं दडपण पाहायला मिळेल, कारण की मागच्या चेंडूवरती जो षटकार लगवलाय ना, नक्कीच कौतुकास्पद फटका होता. सँडी यांच्या बॅटमधून जो फटका पाहायला मिळाला, स्वीट शीटचा प्रयत्न अगदी यशस्वी देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ते चित्र, परंतु आता मात्र लाईन चांगली होती. गोलंदाज हर्षची वाईड यॉर्करचा वापर. जसे बॅटर फिरले ना तसं लगेचच लाईन चेंज केली आणि मग हेच करायचं होतं मागील चेंडूमध्ये. ते राहिलं होतं ना, ते काम आता मात्र ह्या चेंडूमध्ये करत असताना हर्ष आणि मग त्यांना काळमंत्र देत असताना जितू शिंदे यांना आपण पाहतोय. एक भरपूर अनुभवी खेळाडू सॅम जाकपूट पेडली टीमचे. कव्हरमध्ये आपण पाहतोय जितू यांना. डॉट बॉल आलाय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. मॅच बॉल इथे आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 धावा फलकार लागल्यात.
फटका भरपूर चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत का, सिंगल घेतली आहे, सेकंडचा कॉल दिलाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला होते आणि मग आता मात्र जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होईल. धीरज गुप्ता 1+ विकेट, 50 पूर्ण झाली आहे, परंतु आणखीन एक विकेट तंबूच्या असला परतेल. सँडी वारंवार स्ट्राईक करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय, कारण की माहिती आहे जर माझ्याकडे स्ट्राईक आली तर मी एखादा मोठा फटका लगवला तर चांगलं टार्गेट इथे सेट होईल. आणि तेच प्रयत्न करत असताना धावफलक 50 धावफलकार लागल्यात. 7 फलंदाज देखील बाद झालेत. इथून पुढे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आर्या अवस्कर न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. बॅट फिरली आहे, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला आहे. सरळ विकेट किपर प्रणित कडू यांचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे, मग शेवट गोड होईल का बॅटिंग करणाऱ्या टीमकडे किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमचं गोड होईल का. कारण की दोन्ही टीम जर पाहिलं तर जरूर प्रयत्न करतायत. बॅटच्यातली कडा आहे, यावेळेस 20 फिल्डिंग करा, फिल्डिंग बॅकअप भरपूर चांगलं मिळालंय, सिंगल घेतली आहे. काय घडलंय मैदानामध्ये इथे जर पाहिलं तर बॅट चिकट होती आणि तदनंतर मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं शिवकामकर यांच्याकडून. तदनंतर बॅकअप भरपूर चांगलं मिळालं आणि मग इथे आणि मग 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. 51 लागल्या, 52 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 52 करायचे आहेत. विनंती असेल खेळाडू कक्ष थोडंसं खाली करायचं आहे, खेळाडूंना तिथे बसण्यासाठी संधी द्यायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना तिथे बसण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथून थोडंसं जागा खाली करा आणि खेळाडूंना तिथे संधी द्या. 24 बॉलमध्ये 52चं पाठलाग करायचं आहे आणि मग तो पाठलाग कशा पद्धतीने होणार आहे देखील पाहायचंय. सँड जॅकपॉट पेडली संघाची टीम कशा पद्धतीने हा पाठलाग करेल किंबहुना बीसीसी परली ए टीम कशा पद्धतीने धावा डिपेंड करतील. 24 बॉलमध्ये 52 पाहायचंय. मोठी मॅच आहे, मॅच नक्कीच आहे उलटेज होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का अशा अनेक प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उतरलेत. चला बॅटर देखील लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत, विनंती आहे. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती बॅटर अभिषेक गुप्ताने, भरपूर चांगली बॅटिंग. गार्या शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि मग शेवटपर्यंत मैदानामध्ये राहणं किती इम्पॉर्टंट होतं ना, ते अभिषेक गुप्ताने सांगितलं की मी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच माझ्या टीमकडे आहे. आणि तदनंतर त्यांनी लगवलं ते षटकार, ताकदीचा वापर,
भरपूर चांगली बॅटिंग अभिषेकची पाहायला मिळाली. चला विनंती आहे बॅटर पाठवा मैदानामध्ये, बॅटर लगेच पाठवायचे. बीसीसी परली बी टीम क्वालिफाय राऊंड खेळ. मग या सामन्यामधून कोणता संघ इथे क्वालिफाय राऊंड खेळ त्यांच्या विपक्षामध्ये हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल की यामधून कोणता संघ जिंकेल, मग कोणती लढत क्वालिफायची होईल, कोण आज क्वालिफाय होणार या स्पर्धेमध्ये, या चषकावरती कोण नाव कोरणार, असे अनेक प्रश्नचिन्ह आज मनामध्ये उभे राहतील. प्रत्येक खेळाडूंच्या मनामध्ये, प्रत्येक टीमच्या कॅप्टनच्या मनामध्ये, आज आपल्या आयोजकांच्या मनामध्ये, किंवा प्रेक्षकांच्या मनात देखील. मग एका बाजूने सॅम जॅकपॉट पेडली की दुसऱ्या बाजूने बीसीसी परली ए टीम. या मॅचचा विजय कोण होणार हे देखील पाहायचं. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 52. प्रमेश शिंदे गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं शतक. आज हाताला दुखापत आहे. मागच्या मॅच मध्ये जी लगवलेली डाय, पकडलेली कॅच, तरी देखील आज मैदानामध्ये उतरलेत. बॅटिंग करत असताना देखील भरपूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठा फटका देखील त्यांच्या बॅटमधून आलं होतं. आणि मग आता मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पहिलं षटक त्यांच्या खांद्यावरती त्यांनी घेतलंय आणि ते देखील कशा पद्धतीने करणार, कशा धावा रोखणार हे देखील पाहायचंय. डीप लॉंग ऑफ आणि मग एक थोडंसं वाईडिश काऊ कोरणारा क्षेत्ररक्षक पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर, मिडॉन आतमध्ये आहे. अनिल कोहलीला आपण पाहतोय. विकेट किपर दिनेश अवस्कर सज्ज झालेत. पहिलाच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अनिल कोहली मैदानामध्ये प्रयत्न करत होते, अगदी समोरच बॉल पडला. थोडेसे बचावले गेलेत मी तर म्हणेल. सौरभ कामकर आणि त्याच्या सोबतीला संदीपला आपण पाहतोय. सँडी देशमुख या हंगामामध्ये सँडी नक्कीच भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अर्धशतक भरपूर झळकवलेत या खेळाडूने. 12 मध्ये 53 धावांची खेळी बहारदार केली या खेळाडूने केली आहे या संगमामध्ये. तोच खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. वाह, फटका चांगला आहे. गॅप मध्ये पाहायला मिळालाय. पॉइंट गलीमधून चेंडू चाललाय. राईट दिसाई पाठलाग करतोय. सिंगल घेतली आहे. सेकंडचा कॉल दिलाय. थ्रो थोडस लेझी होतं आणि मग लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली. आणि मग या दोन बरोबर धाव फलक जर पाहिलं तर पुढे जाईल 3 या आकड्यावर. फटका चांगला होता परंतु गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. पॉइंट मधून चेंडूला टाकलं होतं. पॉइंट गलीमध्ये चेंडू गेलं. 2 धावा पळून काढल्या आणि मग दोन्ही बॅटरने इथे पहिल्या चेंडूवरती आपलं अकाउंट ओपन केलंय. धाव फलक अद्याप 3 या आकड्यावर. प्रमेश शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा कट करायचा होता. चेंडू फिरलाय आणि चाललाय पॉइंट गलीमधून. आणखीन एक या इनिंग मधील पहिला चौकार. चौकाराला या 4 बरोबर धाव फलक जर पाहिलं तर 7 या आकड्यावर 7 धावा लागल्यात. मी चर्चा करत होतो फलंदाज सँडी देशमुखची, कारण की हा असा खेळाडू आहे या हंगामामध्ये भरपूर चर्चेमध्ये नाव आहे. चांगली बॅटिंग करतोय आणि प्रमेश शिंदेवरती देखील आक्रमण चढवलंय. कमबॅक करावं लागेल प्रमेश शिंदे यांना आणि कमबॅक करणं जाणतात देखील प्रमेश शिंदे. पुन्हा कट. आता मात्र फिल्डिंग थोडीशी खराब. गोलंदाज काय करेल. तिन्ही चेंडूवरती 3 कॅच तिथे सुटल्यात. या ओव्हर मध्ये तब्बल 3 कॅच ड्रॉप झाल्यात की काय. पहिल्याच बॉलवर कॅच अगदी थोडीशी समोर पडली होती. तदनंतर पॉइंट, तदनंतर चौकार आणि आता पुन्हा इथे कॅच ड्रॉप. सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे जाईल. 8 या आकड्यावर. सर काय म्हणाल. नक्कीच या
गोलंदाजी भरपूर चांगली होती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ थोडीशी कमी मिळते. मायरामचं प्रवीण आहे ना, प्रवीण एक नंबर बॉलिंग करताय पण त्याला साथ काय मिळत नाही नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून फिल्डिंगची अपेक्षा आहे ना. ओ हो 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 वा परफेक्ट यॉर्कर. जरी मला कुणाची साथ मिळाली नाही ना तरी देखील मी माझ्या स्वतःच्या जीवावर लढेल, प्रयत्न करेल हे सांगतो इथे प्रमीळ शिंदे. अफलातून चेंडू टाकलाय फलंदाज बाद. राजू भाऊ शिंदे यांच्याकडून 500 मीटर रोख पारितोषिक दणदणीत. नक्कीच राजू शिंदे यांची जी हे दाढी आहे ना भरपूर इम्प्रेस करते. नक्कीच नाना पाटेकर इथे येत आहेत, त्यांचा एक आवाज आपण ऐकणार आहोत. बॅटची आतली कडा, चेंडू फिरला, लॉंग स्टॉपला चाललाय, आणखीन एक चेंडू सीमा रेषा पार, आणखीन एक चौकार. मैदानामध्ये आले, पहिल्याच बॉलला कट करायचा प्रयत्न, विकेट किपर वरून चेंडू गेला, फ्लाय स्लिप थर्ड मॅनच्या मधोमध, लॉंग स्टॉपला चेंडू जातोय, चौकार येतोय आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. आणि 1 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 1 बाद 12 या आकड्यावर धाव फलक. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही करायच्या 40 धावा. अशी आपण LED पाहतोय या स्पर्धेमध्ये. आमचे सन्माननीय जाऊनपाडा गावचे रोशन कंकाल, अमोल माळुसरे, विघ्नहर्ता फ्लेक्स LED यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मी आवर्जून कौतुक करेल. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आणि गेले 4 दिवस आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये 4 दिवस त्यांची ही कामगिरी आपण पाहणार आहोत. असे आमचे सन्माननीय रोशन कंकाळ असतील आणि अमोल माळुसरे असतील, तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. थँक्यू. तुमचं देखील आम्ही आवर्जून नाव घेऊ. असे आमचे गावचेच म्हणजेच काय जाऊनपाडा गावचे दोन्ही बंधू. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र राकेश आवस्कर येत आहेत. समोर सँडी. हे बॅटल खूप रंगेल, बेस्ट वर्सेस बेस्ट. समोर खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळाला, गॅप मध्ये चेंडू चाललाय, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध. जसं सुईमधून धागा ओवावा ना तसंच घडलंय. चौकार आलाय सँडीच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका, धावफलक 4 ने पुढे जाईल. 16 या आकड्यावर 16 धावा लागल्यात. सँडीच्या बॅट मधून चौकार. समोर बॉल होता अगदी ओव्हर पिच, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरती 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडूला पाठवलाय. संदीप देशमुख यासाठी ओळखला जातो. सँडीला आपण पाहतोय. आणखीन एक मोठा धमाका पाहायला मिळालाय परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच, पुन्हा ड्रॉप. दुसरा जीवदान मिळालाय सँडीला. कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं. पकडा कॅच, जिंका मॅच. काय घडलंय मैदानामध्ये, फक्त सिंगल घेतली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर 17 या आकड्यावर. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का मिड विकेटला? हो आले, टिपतायत झेल. धक्का क्रमांक
दुसरा मैदानाच्या बाहेर. रोहन बाद होत आहेत. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला. अगदी भिंतीसारखे क्षेत्ररक्षक आडवे आले आणि मग झेल इथे टीपला जातोय. रोहन बाद झाल्यानंतर टीमचे मोठे खेळाडू अर्थातच प्रणित कडू मैदानामध्ये दाखल झालेत. आता सर्व जबाबदारी प्रणित कडू यांच्या खांद्यावरती असेल. भरपूर चांगली कॅच इथे पकडली. नमस्कार तिथे होते. मागील 2 कॅचेस देखील पकडले असते तरी आणखी मॅच मध्ये मजा आली असती. आणि मग क्रिकेट हे सांगताना पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये. 2 चौकार सुटले, 2 कॅच सुटले आणि आता मात्र कडू ओ हो 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 अफलातून चेंडू प्रत्युत्तरच नव्हतं. टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळालाय आणि यावेळेस दांडी दांडी दांडी. अनिकेत मेने न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. मागील चेंडूमध्ये जर पाहिलं तर विकेट आली होती, कॅच पकडली आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर राकेश हवसकर यांचा परफेक्ट यॉर्कर. प्रत्युत्तरच नव्हतं प्रणित कडू यांच्याकडे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर परतलाय. धाव फलक जर पाहिलं तर 17 या आकड्यावर 3रा धक्का बसलाय. इथून करायचे आहेत 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. 14 मध्ये 35 करायचे आहेत. या मॅच मध्ये शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे परंतु एलिव्हेशन थोडस कमी होतं. हॅट्रिक मिळवली आहे या स्पर्धेमधील पहिली. राकेश हवसकर यांच्या नावावर हॅट्रिक कमवली आहे. राकेश हवसकर मैदानामध्ये आग ओकतायत. एका मागोमाग फलंदाज बाद होत आहेत. अनिकेत बाणे मैदानामध्ये गेले आणि गेल्या पावली माघारी देखील परतलेत. न्यू बॅटर आता मात्र जगदीश शिंदे जग्गू मैदानामध्ये दाखल होतील. पहिल्या ओव्हरमध्ये असं म्हटलं होतं की मॅच कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आहे का, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे पकड मजबूत करत असताना BCC परली अ टीम अर्थातच अनिल कोळी असतील, प्रमेश शिंदे असतील आणि मग त्याचबरोबर दिनेश हवसकर अँड टीम कंपनी सर्वच खेळाडू प्रयत्न जरूर करत आहेत. राज देसाई असतील. राज देसाई आमचे परली प्रीमियर लीगचे अध्यक्ष. या मॅचचं देखील आपण पाहतोय इन ॲक्शन. परंतु आता मात्र सगळ्या जबाबदाऱ्या जर पाहिल्यात ना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सँडीवरती असतील. जग्गूवाला न्यू बॅटर मैदानामध्ये विकेट हॅट्रिक मिळवली आहे. इथे गोलंदाज राकेश हवसकर. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. फेकी केली जातीये फक्त सिंगल. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्यात. 18 इथून करायच्यात 12 बॉलमध्ये. 34 धावा अजूनही करायच्यात. 12 मध्ये 34 करायच्यात. नहीं है मैंने क्या हो रहा है भाई, जल्दी करो भाई. धीरज गुप्ता येतात गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये.
लोवर फुल टॉस सरळ बॅटने लॉंग ऑनला दिनेश अवस्कर कोणती चुकी करत नाहीयेत, पकडतायत झेल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. यावेळेस ताकद थोडीशी कमी होती, एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आणि मग तदनंतर चांगली कॅच इथे पकडतायत दिनेश अवस्कर. या मॅच मध्ये आणखीन एक झेल टिपतायत. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. आता 11 मध्ये 34 करायचे आहेत. बॅटर मैदानामध्ये ओम. सँडीला जास्तीत जास्त वेळा नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवलंय आणि मग हीच रणनीती होती फिल्डिंग टीमची की ज्या सँडीला थोडंसं नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवायचं, थोडंसं प्रेशरमध्ये आणायचं, दबावमध्ये टाकायचं टीमला. आणि मग ही रणनीती इथे आखली गेली आहे. त्यामुळे जर पाहिलं तर एका मागोमाग फलंदाज बाद झाले. मागच्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक राकेश अवस्कर आणि आता मात्र धीरज गुप्ता मैदानामध्ये आले आणि पहिल्याच बॉलमध्ये विकेट त्यांनी देखील पटकावली आहे. फटका चांगला आहे, बराच वेळ हवेमध्ये आणि ही देखील कॅच होईल का? हो, आर्य अवस्कर इथे कॅच टिपतायत. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पविलियन. आणखीन एक विकेटचं पतन. मी मागील चेंडूमध्ये चर्चा करतो की सँडीला जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवणं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये होतं का, किंबहुना रणनीती आखली होती का? परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील सेन्सिबल क्रिकेट असायला हवं ना, की आपला हुकमी एक का नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, मग त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं पाहिजे. फलंदाज जर पाहिलं तर 6 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र शिव कामकर न्यू मैदानामध्ये बॅटर एंटर झालेत. 10 चेंडू आणि आता मात्र 34 ची गरज आहे. 10 मध्ये 34 करायचे आहेत. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच जिवंत राहू शकते आणि मग ते करावं लागेल, धावा घ्याव्या लागतील. जर पाहिलं तर मिड विकेटला फक्त सिंगल आणि बऱ्याच उशिरानंतर इथे सँडीला स्ट्राईक मिळते. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे जाईल. 19 या आकड्यावर. 33 अजूनही करायचे आहेत 9 बॉलमध्ये. सँडी भरपूर उशिरानंतर स्ट्रायकिंग एंडला येतो आणि ही विकेट महत्त्वपूर्ण असेल. जर हा खेळाडू शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल मैदानामध्ये राहिला, स्ट्राईकवर राहिला, तर मॅचचं रिझल्ट वेगळं देखील लागू शकतं. हे सँडीला देखील माहिती आहे आणि फिल्डिंग टीमला देखील माहिती आहे. धीरज गुप्ता पुन्हा सज्ज झालेत. ओहो वाह, काय चेंडू हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये भरपूर चांगले चेंडू हाताळले गेलेत. शतक क्रमांक पहिलं आपण पाहिलं प्रमेश शिंदे, टोकरक्षण यॉर्कर. ओव्हर नंबर 2 मध्ये राकेश अवस्कर यांचा तो चेंडू पाहतच रावणा. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं, दांडी गोल केली होती आणि आता देखील पुढला रेंजचा चेंडू पाहायला मिळालाय. शिवकामकर पुन्हा स्ट्रायकिंग एंडला तयार होतील. बॅट फिरली आहे, बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू खेळला जातोय. दिनेश अवस्कर इथे काळ मंत्र देत असताना, कारण की माहिती आहे ना मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि मग मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील आणि तेच तिथे प्रयत्न करतायत दोन्ही टीम. फिरून मारायचा प्रयत्न होतं, धाव घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये, कारण की सँडीला माहिती आहे स्ट्राईक वरती मला स्ट्राईक हवी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये करायचे 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धावा. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आल्या.
खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र 6 मध्ये करायच्या 32 धावा. सहा चेंडू आणि 32 धावा आता मात्र जिंकण्यासाठी करायच्यात आणि मग गोलंदाजी मार्कवर आर्य अवस्कर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 6 मध्ये 32 करायचे आहेत. क्रिकेटचं खेळ आहे, काही होऊ शकतं. या 32 धावा देखील चेस होऊ शकतात. या 32 धावा देखील डिपेंड होऊ शकतात. आणि मग फलंदाजी करणारी टीम सांडी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पहिलाच बॉल, मोठा फटका सरळ बॅटने. यावेळेस जर पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच टिपतायत आणि महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर परतली जाते. धक्का क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. नक्कीच प्रमेश शिंदेने मागच्या मॅच मध्ये देखील अफलातून डाय मारून कॅच घेतली होती. हातामध्ये दुखापत आहे, हाताला जखम झाली आहे, तरी देखील आज मैदानामध्ये उतरलेत. नुकतेच उतरले नाहीत तर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व काही योगदान देत असताना प्रमेश शिंदेला आपण पाहिलं. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. प्रेमला आपण पाहतोय 5 मध्ये 32 करायचे आहेत. पहिला बॉल फेस करत असताना आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल म्हणजेच काय आता मात्र 5 मध्ये 31 करायचे आहेत. पाच चेंडू आणि 31 धावा. अगदी यष्टीला चिटकून दिनेश अवस्कर विकेट किपिंग करत असताना आपण पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू पुन्हा दोन्ही समांतर करून पंच आम्हाला कळवतायत की हा देखील वाईड आहे. एक्स्ट्रा रन येते. 5 बॉल 30 सलग 5 षटकार येतील का? 5 मध्ये 30 करायचे सलग 5 षटकार येतील का? चेंडू चांगला आहे, ही लाईन चांगली होती. अरे अवस्कर यांची डॉट बॉल आलाय. नक्कीच यावेळेस डॉट बॉल आलाय म्हणजेच काय 4 मध्ये 32 करायचे आहेत. बीसीसी परली बी टीम इथे वाट पाहतीये की कोणता संघ आमच्या समवेत खेळ. वाईड बॉल आलाय, पुन्हा एक्स्ट्रा रन येईल. वाईड बॉल येतोय. पुन्हा वाईड आलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन येते. धाव फलक पुन्हा एक वाढेल. आता मात्र चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतोय. किरण चव्हाण साहेब, आपल्यास विनंती असेल की आपण जर पुढील 4 दिवस देखील या. आपण असेलच, कारण की आपल्याच स्पर्धा आहे. विजयासुद्धा पालवे मानाची स्पर्धा म्हटल्यानंतर यावंच लागतंय. मी देखील आहे उद्या, त्यामुळे आणखीन एक विकेट इथे गेली आहे. अनिल कोळी खुश असतील. आज खऱ्या अर्थाने टीम चांगली खेळतीये. प्रत्येक खेळाडू आज 100% योगदान देतोय. दिनेश अवस्कर असतील, पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली, या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी. प्रवीण शिंदे फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग भरपूर चांगल्या पद्धतीने केली आहे.
8 फलंदाज बाद झालेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये हर्ष येत आहेत. लोअर फुलटॉस पाहायला मिळालाय. वाईट बॉल आलाय. फटका चांगला आहे परंतु इथे मिस फिल्डिंग झाली आहे प्रमेश शिंदे यांच्याकडून. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार आलाय. आणि त्याचबरोबर BCC परली ए टीम मॅच इथे जिंकली आहे. या टीमचा लकी ड्रॉ आपण करतोय.